मित्रांनो बघा, व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ ना तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की असे ना 5 प्रकारचे संकेत, होय मित्रांनो असे ना 5 प्रकारचे संकेत, जे जर 5 प्रकारचे संकेत ना जर तुम्हाला कधी ना कधी तरी जर भेटत असतील ना तर मित्रांनो समजून जा की एखादी स्त्री, एखादी मुलगी किंवा कोणीतरी व्यक्ती तुमची ना खूप जास्त मनातल्या मनात तुमची आठवण काढत आहे। म्हणजे मित्रांनो जेव्हा तुम्हाला ना हे 5 संकेत जेव्हा तुम्हाला भेटतात ना तेव्हा त्या संकेतांचा अर्थ हा असाच असतो की कोणीतरी व्यक्ती, मग ती मित्रांनो स्त्री असू शकते किंवा तो पुरुष असू शकतो, म्हणजे कोणीतरी व्यक्ती ही तुमची ना खूप जास्त आठवण काढत आहे, असा त्या संकेतांचा अर्थ ना असाच होतो मित्रांनो। तर मित्रांनो ह्याच्यासाठी ना आजचा व्हिडिओ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा। अर्धवट जर व्हिडिओ बघतलात ना तर तुम्हाला काहीच घंटा पण समजणार नाही। सो मित्रांनो व्हिडिओला ना पूर्णच बघा। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला संकेत आहे तर तो पहिला संकेत ना हा असा आहे की अचानक ना तिची आठवण येणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? अचानक ना तिची आठवण येणं। आता बघा मित्रांनो, जर तुम्हाला ना तिची म्हणजे मित्रांनो ती व्यक्ती ना कोणी पण असू शकते, तर कोणत्या पण व्यक्तीची ना जर तुम्हाला अचानक जर आठवण यायला जर सुरुवात झाली ना, म्हणजे मित्रांनो तुमच्या आयुष्यात ना कोणताच विषय काय असा झाला नाही तरी पण मित्रांनो तुम्हाला ना तिची आठवण ना अचानक यायला तुम्हाला सुरुवात झाली, तर मित्रांनो समजून जा की ती व्यक्ती ना तुमची आठवण ती काढत आहे। कारण मित्रांनो सायकोलॉजीमध्ये ना असं सांगितलं जातं की जेव्हा आपल्याला ना एखाद्या व्यक्तीची आठवण जेव्हा आपल्याला येते ना तेव्हाच म्हणजे ह्याचा पण अर्थ हा असाच असतो की ती पण व्यक्ती ना आपली कुठे ना कुठे तरी ती पण व्यक्ती ना आपली आठवण काढत आहे। नाहीतर आपल्याला अशी ना कोणाची पण आठवण कधीच येत नाही। जेव्हा कोणी पण आठवण काढतं ना तेव्हाच म्हणजे आपल्याला ना त्या व्यक्तीची आठवण यायला सुरुवात होते, ती पण मित्रांनो अचानकपणे। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो दुसरा संकेत आहे तर तो दुसरा संकेत ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो अचानक ना संपर्क होणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? अचानक ना संपर्क होणं। म्हणजे मित्रांनो जर म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत ना जर तुमचा अचानकपणे कोणत्या ना कोणत्या कारणाने अचानक जर तिच्यासोबत ना जर संपर्क झाला तरी पण मित्रांनो समजून जा की ती व्यक्ती ना तुमची आठवण ती काढत होती। होय मित्रांनो, म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला ना त्या व्यक्तीची आठवण म्हणजे अशी येत होती आणि म्हणजे अचानक ना 2-4 दिवसानंतर तुमचा ना त्या व्यक्तीसोबत अचानक ना संपर्क झाला तर मित्रांनो समजून जा की ती पण व्यक्ती ना तुमची आठवण कुठे ना कुठे तरी ती पण काढत होती। कारण मित्रांनो आठवण आल्यानंतर जर म्हणजे 4-5 दिवसानंतर जर त्या व्यक्तीसोबत ना आपला जर संपर्क होत असेल तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना हा असाच होतो की ती पण व्यक्ती ना आपली आठवण काढत होती, त्यामुळे आपला संपर्क ना असा अचानकपणे झाला। सो मित्रांनो हा पण संकेत ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जो तिसरा संकेत आहे तर तो तिसरा संकेत ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो अचानकपणे ना स्वप्नामध्ये ती व्यक्ती येणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? अचानक ना स्वप्नामध्ये ती व्यक्ती येणं। आता बघा मित्रांनो तुम्ही ना म्हणजे रात्री म्हणजे एकदम गाढपणे जर तुम्ही झोपलात आणि मित्रांनो झोपण्याच्या अगोदर ना म्हणजे त्या व्यक्तीबद्दल म्हणजे तुमच्या मनामध्ये काहीच विचार म्हणजे तुमच्या मनामध्ये नव्हते आणि तरी पण ना म्हणजे रात्री झोपल्यानंतर म्हणजे ती व्यक्ती ना म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये अचानक जर आली ना तरी पण मित्रांनो त्याचा अर्थ हा असाच असतो की ती व्यक्ती ना तुमची आठवण काढत आहे। कारण मित्रांनो जर अचानकपणे ना जर एखादी व्यक्ती म्हणजे जर तुमच्या स्वप्नामध्ये ना म्हणजे जर येत असेल तर मित्रांनो म्हणजे ह्या पण संकेतला ना कधी तुम्ही हलक्यामध्ये अजिबात घेऊ नका। म्हणजे मित्रांनो अचानकपणे ना म्हणजे एखादी व्यक्ती
व्यक्ती तेव्हाच आपल्या स्वप्नामध्ये येते जेव्हा ती व्यक्ती ना आपली आठवण काढत असते, नाहीतर असं अचानक ना कोणती पण व्यक्ती आपल्या स्वप्नामध्ये ना अशी अचानकपणे अजिबात येत नाही। तर मित्रांनो हा पण संकेत ना तुम्ही लक्षात ठेवा। तर मित्रांनो आता त्याच्यानंतर जो चौथा संकेत आहे, तर तो चौथा संकेत ना हा असा आहे की मित्रांनो मनामध्ये ना अचानकपणे विनाकारण कधी ना कधी बेचैनी वाटणं किंवा कधी कधी उत्सुकता वाटणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? मनामध्ये ना म्हणजे अचानकपणे विनाकारण मनामध्ये ना बेचैनी वाटणं किंवा मित्रांनो म्हणजे असं ना उत्सुकता वाटणं। म्हणजे मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये ना अचानक विनाकारण म्हणजे कधी ना कधी म्हणजे तुमचं मन ना अचानक बेचैन होतं किंवा तुम्हाला मनामध्ये ना कधी अचानक म्हणजे विनाकारण तुम्हाला उत्सुकता वाटते, तर मित्रांनो असं पण ना तेव्हाच होतं जेव्हा कोणीतरी व्यक्ती ना ही आपली आठवण ही काढत असते। कारण मित्रांनो सायकोलॉजीमध्ये ना असंच सांगितलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती ना दूरहून म्हणजे काही अंतरावर जेव्हा एखादी व्यक्ती ना आपली आठवण काढत असते तेव्हा आपलं मन ना कधी बेचैन होतं किंवा कधी आपल्या मनामध्ये ना विनाकारण असं उत्सुकता वाटते। तर मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये ना अचानकपणे विनाकारण जर तुमच्या मनामध्ये ना बेचैनी किंवा उत्सुकता असं जर अचानक जर तुम्हाला फील झालं, तर मित्रांनो समजून जा की ती व्यक्ती ना ती कोणी पण मित्रांनो असू शकते, ती व्यक्ती ना तुमची आठवण ही खूप जास्त काढत आहे। आता मित्रांनो त्याच्यानंतर जो पाचवा संकेत आहे, तो पाचवा संकेत ना तुम्हाला माहीतच असेल। म्हणजे मित्रांनो हा संकेत ना सर्व लोकांना माहीत असतो की मित्रांनो उचकी लागणं। होय मित्रांनो, काय बोललो मी? उचकी लागणं। आता बघा मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती ना तुमची आठवण ही खूप जास्त काढत असते ना तेव्हा तुम्हाला ना उचकी लागते। म्हणजे मित्रांनो म्हणजे हा संकेत ना तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही, कारण हा संकेत ना तुम्हाला म्हणजे तुमच्या आजोबांनी पंजोबांनी म्हणजे तुम्हाला सांगितला असेलच मित्रांनो। कारण हा संकेत ना खूप जास्त जुना आहे आणि हा संकेत ना सर्व लोकांना माहीत असतो। तर मित्रांनो जर तुम्हाला ना अचानकपणे जर उचकी लागली तरी पण त्याचा अर्थ ना हा असाच असतो की कोणीतरी व्यक्ती ही तुमची आठवण ना खूप जास्त काढत आहे। तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल। सो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या। लव यू सो मच ऑल ऑफ यू।